नगरपालिकेचा अर्थसंकल्प जो आहे तो सर्वांमध्ये इथे मंजूर झाला आहे. 36 कोटी रुपयाचा अर्थसंकल्प जो आहे या येणाऱ्या 26-27 मध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. यामध्ये अत्यंत चांगल्या स्वरूपाचा हा अर्थसंकल्पासाठी बजेटमध्ये जे तरतुदी झाल्या आहेत ते अत्यंत प्रभावीपणे अशा स्वरूपाच्या तरतुदी यावेळेस आपण पहिल्यांदा इथे केलेल्या आहे. 29,33,650 शिल्कीचा हा अर्थसंकल्प जो आहे तो या सभागृहाने इथे मंजूर केलेला आहे. मला असं वाटतं या वरणगाव शहरात आपण अनेक प्रकारचे विकासाचे कामं जे आहे ते आपल्याला मोठ्या पद्धतीमध्ये करायची असल्यामुळे त्यामध्ये आपण या शासनाच्या याच्यातनं 2,40,00,000 रुपये जे आहे ते नागेश्वर तीर्थक्षेत्र पर्यटनासाठी आपण इथे मंजूर करून आणले होते. त्यासाठी तर सुद्धा त्याच्यामध्ये शासनाच्या याच्यातनं आपण तरतूद याच्यात केलेली आहे. त्यानंतर दिव्यांग बांधवासाठी जे 5% आपण तरतूद त्यांच्या योजनेसाठी आपण देत होते 5% रक्कम एकूणची आहे तर ती आपण 2% वाढवली म्हणजे 7% केली आहे. महिला सशक्तीकरण झालं पाहिजे त्यासाठी महिलांच्या विविध प्रकारच्या योजना या आपण नगरपालिकेच्या माध्यमातून दिल्या गेल्या पाहिजेत. यासाठी आपण 7%ची तरतूद जी आहे ते या अर्थसंकल्पामध्ये याच्यामध्ये केलेली आहे. सर्वात मोठी महत्त्वाची जी तरतूद जी आहे ते 82 कोटी रुपयाची 84 कोटी रुपयाची जी आहे ते शासनाच्या नगरोत्थान या अनुदानातनं जे आहे आपण 84 कोटी रुपयाचा हा प्रकल्प जो आहे तो प्रकल्पाला आज मला असं वाटतं की आज 75% जे आहे ते काम जे आहे ते मंजुरीचं इथे पूर्णत्वास येते आहे. आपण जे नगरविकास शासनाचं जे संचालनालय जे आहे वरडीला तिथे DMA ऑफिसला भूमिगत गटर प्रकल्पाची योजना जी आहे ती 84 कोटी रुपयाची प्रकल्प योजना जी आहे ती सुद्धा मंजुरीच्या मार्गावर त्या माध्यमातून प्रयत्न इथे सुरू झालेला आहे. आदरणीय मंत्री मोदी गिरीश महाजन साहेबांच्या मी मागे इथे लागलो आहे आणि मला गिरीश भाऊंनी मोठ्या पद्धतीने विश्वास दिला. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सुद्धा शब्द दिला आहे की वरणगाव शहरासाठी आपण एक 84 कोटी रुपयाची भूमिगत गटर योजना जी आहे ती मंजूर करण्यासाठी त्यांनी प्रयत्न लावले. एकनाथ शिंदे साहेबांनाही भेटलो मी. शिंदे साहेबांनी त्याला एक चांगल्या प्रकारचा प्रतिसाद त्या माध्यमातून दिला. मला आशा आहे की एक 84 कोटी रुपयाची भूमिगत योजना जर कधी मंजूर झाली तर शहर हे जे आहे ते स्वच्छतेकडे त्या माध्यमातून याच्यामध्ये जाणार आहे. त्यासाठीची सुद्धा तरतूद तिच्यामध्ये याच्यात केलेली आहे. भोगावती घाटासाठी सुद्धा आपण त्यामध्ये याच्यात तरतूद केलेली आहे. आणि एक चांगल्या प्रकारचं जे आहे ते कराची कोणत्याही प्रकारची वाढ आपण याच्यामध्ये केलेली नाही. आणि आपण एक याच्यामध्ये करतो जे नगरपालिकेच्या मालकीचे जे गाळे जे आहे नगरपालिकेच्या जागेवरती जे गाळे जे आहे त्यांच्यापासून आतापर्यंत सुद्धा आपल्याला 1 रुपयाचा कर जो होता किंवा 1 रुपयाचा त्यांच्याकडनं वसूल केले जात नव्हते. परंतु आता एक आपण त्या माध्यमातून यावर्षी त्यांच्याकडनं आपण वसूल करणार आहोत. आणि एक चांगल्या प्रकारचं व्यापारी संकुल हे वरणगाव शहरामध्ये असलं पाहिजे यासाठी सुद्धा आपण त्या माध्यमातून याच्यामध्ये प्रयत्न करतो आहे. एक ठोस अशा स्वरूपाचे प्रयत्न जे आहे ते याच्यामध्ये सुरुवात केलेली आहे. त्यानंतर ज्या लोकांना राहायला घर नाही आहे असे जे आहे राहायला घर नाही आहे अशा लोकांना आपण AHP जी योजना जी आहे सरकारचा काही निधी केंद्र सरकारचा काही निधी त्यानंतर अशी ही योजना जी आहे आणि त्यानंतर लाभार्थ्याचा काही हिस्सा अशी अपार्टमेंट सिस्टीम जी आहे ते ज्यांना राहायला घर नाही अशांना एक चांगल्या प्रकारची सुविधा जी आहे त्या माध्यमात आपण नगरपालिकेच्या माध्यमातून करावी अशा प्रकारची नगरसेवकांना मी विनंती केली. त्यांनाही त्या माध्यमातून तिच्यामध्ये त्यांनी होकार त्या याच्यातनं केलेला आहे. म्हणजे सर्वांना मोफत घरं ही जी संकल्पना जी आहे ती प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या संकल्पनेतनं जी योजना जी संकल्पना आहे ती संकल्पना आपण या वरणगाव शहरामध्ये राबवली गेली पाहिजे. अशा प्रकारचा सकारात्मक दृष्टिकोन हा नगर परिषदेच्या माध्यमातून याच्यामध्ये आहे. लवकरच आपण जी पाणीपुरवठा जे लोकांना जे पाणी 4-5 दिवसात मिळते ते पाण्याचं एक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातनं ती पाईपलाईन जे 4 फूट खाली आपली जमिनीचा ताबा आपला असतो ती आतमधून आपल्याला पाईपलाईन टाकायची आहे. म्हणजे प्रतिभानगरला जे आपल्याला ती जो टाईम लागतो पाणी देण्यासाठी तो टाईम कमी त्या माध्यमातून लागणार आहे. तो एक मार्ग याच्यामध्ये काढला आहे. त्यानंतर झोपडपट्टी जो एरिया जो आहे त्या एरियासुद्धा पाईपलाईन टाकायची आहे. त्यानंतर सिद्धेश्वर नगरला 36 भाग आहे म्हणजे आपल्याला 8 दिवस लागतात पाणी यायला आणि तो सुद्धा ते जोडण्याची प्रक्रिया जी आहे ती आपण नगरपालिकेला सूचना दिल्या प्रशासनाला. ते जर कधी भाग जर कधी जोडला तर मला असं वाटतं सिद्धेश्वर नगरला 3 भागामध्ये पाणी त्या माध्यमातून येईल. म्हणजे तो एवढा जो वेळ वाचतो आहे मला असं वाटतं की रोज वरणगावकरांना 1 तास पाणी त्या माध्यमातून मिळालं पाहिजे. ती ह्या महिन्याभरात आम्ही ते कम्प्लिशन त्या याच्यामध्ये करूया. आणि जी योजना जी आहे त्या योजनेचा लोकार्पण सोहळा सुद्धा आपण एक मोठा स्वरूपाचा लोकार्पण सोहळा हा लवकरच नगरपालिकेच्या माध्यमातून याच्यामध्ये घेतो. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या कार्यकाळात आपण 2019ला
22 सप्टेंबर 2019ला ही योजना वरणगाव शहरासाठी पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणली होती. त्या योजनेचं काम जवळजवळ आता पूर्णत्वास म्हणजे 75% झालेलं आहे. बाकीचं राहिलेलं आहे. ते पुढच्या टप्प्यामध्ये आपण वाढीवच्या याच्यामध्ये करणार आहोत. त्या योजनेचं लोकार्पण आदरणीय आपले मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आहेत. दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्राताई पवार यांना सुद्धा निमंत्रण करणार आहोत. ज्या योजनेची ज्याच्या मागे मागे लागून ही योजना मंजूर करून आणले असे राज्याचे जलसंपदा मंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण हिच्यात नियोजन करतोय. आपले आमदार तथा या राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री आदरणीय सावकारे साहेब आहेत, त्यांनाही या कार्यक्रमाला आपण बोलवणार आहोत. त्यानंतर केंद्रीय मंत्री क्रीडा मंत्री आहे रक्षाताई खडसे यांनाही आमंत्रण देणार आहोत. त्यानंतर आपण या राज्याचे पाणी पुरवठा मंत्री तथा पालकमंत्री आदरणीय गुलाबराव पाटील साहेबांना सुद्धा आपण त्या माध्यमातून निमंत्रण देऊन एक मोठ्या स्वरूपाचा लोकार्पण सोहळा या नगरपालिकेच्या पाणी पुरवठा योजनेचा आपण त्या माध्यमातून करतोय.